कोकण से 15,000 भक्तों के लिए निःशुल्क वारी सेवा। शिवसेना उपनेता नीलेश सांबरे के पहल से पंढरपुर दर्शन का सुनहरा अवसर। भिवंडी बाईपास स्थित साईबाबा मंदिर से 5 जुलाई को संपूर्ण कोकण क्षेत्र से करीब 15,000 भक्तों की निःशुल्क पंढरपुर वारी यात्रा की शुरुआत हुई। यह उपक्रम जिजाऊ संस्था के संस्थापक एवं शिवसेना शिंदे गुट के उपनेता नीलेश सांबरे के सामाजिक सेवा भाव के अंतर्गत आयोजित किया गया है। करीब 300 बसों में भक्तों का सुरक्षित और सुविधाजनक सफर सुनिश्चित किया गया है। इस यात्रा के दौरान श्रद्धालुओं के लिए निःशुल्क भोजन और आवास की सुविधा उपलब्ध कराई गई है। महिला और वृद्ध श्रद्धालुओं के लिए विशेष व्यवस्था की गई है। साथ ही हर बस में एक स्वयंसेवक और प्राथमिक चिकित्सा की सुविधा भी उपलब्ध है। भक्तों की सेवा ही सच्चा धर्म है। इस विचार को साकार करते हुए इस पहल से हजारों जरूरतमंद भक्तों को विठल भगवान के दर्शन का सौभाग्य प्राप्त हो रहा है। भिवंडी से भी बड़ी संख्या में श्रद्धालु पांडुरंग के दर्शन हेतु पंढरपुर की ओर रवाना हुए हैं। वारकरी बांधव जे आहे ते गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपण सर्वांनी पाहिलं की माऊलीची पालखी असेल, तुकोबारायांची पालखी असेल, सर्व संतांच्या या पालख्या संपूर्ण महाराष्ट्रातून एका ठिकाणी त्यांनी पंढरपूरला जात असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र अगदी हरिमय आणि संपूर्ण देश या ठिकाणी भक्तिमय झालेला आपण पाहतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी जाण्यासाठी आमच्या भिवंडीतील वारकऱ्यांना आमच्या जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी बसची व्यवस्था जे वारकरी या भिवंडीतून जाणार आहे निश्चितच पंढरपूरला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेलेल्या साधू संतांमध्ये देव पाहतो आणि त्या देवाला भेटण्यासाठी हे वारकरी सर्व जात असतात आणि त्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आमचे सन्माननीय नीलेश सांबरे पक्षाचे उपनेते आहेत की निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात चांगली सामाजिक कामगिरी आपण सातत्याने पाहत असतो आणि या धार्मिक क्षेत्रामध्ये देखील ते कुठेही मागे नाहीत। त्या या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाता यावं, त्या ठिकाणी त्यांची राहण्या खाण्याची सर्व व्यवस्था दिसतं स्वतः नीलेश सांबरे त्या ठिकाणी पाहत असतात। मी नीलेश सांबरे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत राहू अशी ते पांडुरंगाची मी प्रार्थना करतो। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जो सोहळा या धर्तीवर म्हणजे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होतोय असा सोहळा जगामध्ये कुठे नाही आणि त्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास हा सुखाने होणारच आहे। कारण पांडुरंगाला भेटायला जाणार आहेत आणि त्या पांडुरंगाचा आशीर्वाद या सर्व वारकऱ्यांवर आहे। हे त्यांना शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की आपल्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून हे काम जे करतायत त्यांना देखील चांगलं बळ यापुढे मिळावं अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी देखील करावी। मी पुन्हा एकदा जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचं मनापासून पंढरपूर विठू माऊली हे अनेक आपल्या महाराष्ट्रातील भारतातील भक्तजनांचं वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे। हजारो भाविकांना आज पंढरपूर जाण्याची इच्छा असते, परंतु परिस्थिती अभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे ते जाऊ शकत नाहीत आणि तेच लक्षात घेता निलेशजी सांबरे साहेब जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच उपनेते शिवसेना यांनी हे सगळं ओळखून आणि आज जवळपास 300 बस आणि 15,000 भाविक आज पंढरपूरला घेऊन जात आहोत। पूर्ण कोकण पट्ट्यातून तिथे राहण्याची जेवणाची सर्व बसची मोफत सुविधा सांबरे साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे। गेल्या वर्षी पंढरपूरला जवळपास 3,000 भाविक घेऊन गेल्यानंतरच सांबरे साहेबांनी तिथेच एक स्वतःचा मानस व्यक्त केला होता की पुढच्या वर्षी विठुराया मला किमान 30,000 भाविक तरी त्या पंढरपुरामध्ये घेऊन येण्याची शक्ती दे आणि नक्कीच विठुरायाने त्यांना शक्ती दिली आणि आज 15,000 भाविक आज पंढरीच्या दिशेने 300 बसच्या माध्यमातून जात आहेत। स्पीड न्यूज भारत।